नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका नवीन कथेमध्ये। राजेश, कमलेश आणि विमलेश हे तिघेही मनोहर रावांची मुलं होते। मनोहर राव यांनी त्यांच्या बायकोने खूप काबाड कष्ट करून 18 दारिद्र्यात त्यांना राबवून घेतलं होतं। राबून आपल्या तिन्ही मुलांना शिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले। त्यांच्यासाठी दिवस रात्र मेहनत करून त्यांनी शिकवले, परंतु त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांनी एक दिवस मनोहर रावांना फसवून त्यांची सगळी जी काही प्रॉपर्टी होती ती विकून ते फरार झाले आणि आपल्या आईबाबांना मोठ्या शहरामध्ये नेऊन तिकडे सोडून दिले। परंतु या सगळ्यांचा बदला म्हणून त्यांच्या लहान भावाने राजेशने असा काही धडा शिकवला की त्यांच्या आयुष्यामधून कायमचे उद्ध्वस्त झाले होते। परंतु मुलांनी आपल्याच आईवडिलांची आणि भावाची फसवणूक का केली असावी आणि कशा प्रकारे केली हे आपण या कथेमधून जाणार आहोत। कथा स्किप न करता शेवटपर्यंत ऐकत रहा आणि कथा कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मनोहर राव एक शेतकरी माणूस होते, कारण अगोदरच्या काळात मुलांना शिकवण्याऐवजी शेतीची कामे शिकवण्यात किंवा घरकामातील मोठ्या व्यक्तींचा जोर असायचा। याच कारणाने मनोहर रावांच्या आईबाबांनी सुद्धा त्यांना शिकवणे टाळलेच होते। शेतीच्या कामामध्ये जुंपले। मनोहर रावांचे वडील सुद्धा शेतकरीच होते आणि त्यावेळी त्यांची शेती सुद्धा ठीकठाक होती, परंतु एक वेळ अशी आली की त्यांच्या सर्व शेतीची वाटणी झाली आणि राहिलेली काही जमीन विकली गेली आणि याच कारणाने आता मनोहर रावांकडे शेतीच्या नावावर फक्त 1 एकर शेती शिल्लक राहिली होती। ते त्या शेतामध्ये मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते। ते शेत त्यांच्या उपजीविकेचे एकमात्र साधन होते। मनोहर रावांचे शिक्षण न झाल्यामुळे त्यांच्याकडे शेती करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून ते शेतीच आवर्जून करत राहिले। आता त्यांना मुलं झाल्यामुळे घरातील खर्च सुद्धा वाढू लागला। मनोहर रावांना 3 मुले होते। जर त्यांनी मनात आणले असते तर त्या तिघांनाही त्यांनी शेतीतील कामाला लावून पैसा कमवू शकले असते, कारण एवढी वर्ष शेती केल्यानंतर त्यांना फायदा आणि नुकसान याची चांगली जाणकारी झाली होती। कोणत्या वेळेला कोणते पीक घ्यावे आणि काय करावे हे चांगले त्यांना माहिती होते, पण ते एकटे आणि त्यात शेतही कमी होते। त्यामध्ये ते काय करू शकणार होते, म्हणून ते इतर दिवसात गावात
कोणाचे घर बांधकामाचे काम असेल किंवा इतर काही काम असतील तर ते काम मजुरीसाठी करत होते. अशा प्रकारे मेहनत मजुरी करून ते आपल्या मुलांचे पोट भरत होते. पण जशी जशी वेळ निघून जात होती तसतशी त्यांची मुले मोठे होत जात होती. सुरुवातीला तर त्यांनी त्यांच्या मुलांना गावातील सरकारी शाळेत शिकवले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी आपल्या मुलांना तालुक्यातील सरकारी शाळेमध्ये पाठवले. पण मनोहररावांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती की ते शिक्षणाबरोबर आपल्या मुलांना ट्युशन किंवा इतर सुविधा देऊ शकतील. पण जेव्हा त्यांचा मोठा मुलगा 9वीमध्ये गेला तेव्हा तो आपल्या आईबाबांना सांगू लागला, मला ट्युशन लावा, नाही तर मी नापास होईन. पण मनोहरराव नेहमी त्याला समजावायचे की बाळा, तू शाळेत जातोस, शाळेतील शिक्षण तर तुला शिकवतातच ना, मग तुला ट्युशनची काय गरज आहे. आणि एखाद्या मुलाला जर मनापासून शिकायचं असेल तर तो कुठलीही शिकवणी घेतो आणि चांगल्या प्रकारे शिकू शकतो. आणि तू तर अजिबात अभ्यास करत नाही आहेस, मग ट्युशन लावून तरी काय फायदा. पण आपले आईबाबा शिकलेले नाहीत हे त्याच्या मुलांच्या डोक्यातच भरलेले होते. म्हणून आपल्या बोलण्यात गोल गोल फिरवून त्याने आपल्या आईबाबांना हैराण केले. शेवटी त्याने मनोहररावांचा होकार मिळवून ट्युशनला जाणे चालू केले. मनोहरराव मात्र कसं तरी करून मुलांचा खर्च भागवत होते. त्यांच्या मोठ्या मुलाने आता 10वीची परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेचा रिझल्ट जवळच आला होता. तो पास झाला होता. जेव्हा त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले की मी 10वी पास झालो तेव्हा त्यांना मिळालेले मार्क्स पाहून मनोहरराव थोडे नाराज झाले होते आणि म्हणाले, किती कमी मार्क मिळवून तू पास झाला आहेस. आम्ही एवढी मेहनत करून तुला शिकवतो आणि तुला नीट शिकता सुद्धा येत नाही. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, तुम्हाला शिक्षणाविषयी काय माहिती आहे? अभ्यास काय असतो तुम्हाला काय माहिती आहे का? कधी स्कूलमध्ये तरी गेला आहात का? तुम्हाला माहिती पडेल मग किती मोठे मोठे पुस्तके असतात. तुम्ही उलट मला शाबासकी द्यायला हवी. मी कमीत कमी पास तरी झालो. माझ्यासोबतची कितीतरी मुली नापास झाली आहेत. पण नाही, तुम्हाला तर नेहमीच मला बोलण्यास मज्जा येते ना, असे म्हणत तो उलटसुलट आपल्या आईबाबांना नाराजी व्यक्त करू लागला. जेव्हा मनोहररावांची बायको सुप्रिया ताईंनी आपल्या मुलाला उदास पाहिले तेव्हा आपल्या मुलाचा उत्साह वाढवण्यासाठी त्या म्हणाल्या, काही हरकत नाही बाळा, तू पास झाला आहेस ना, तुझे बाबा तर असेच आहेत. अरे, त्यांना माहिती नाही अभ्यास कसा असतो. स्वतः तर शिकले नाहीत आणि मुलांना ज्ञान देत आहेत. चल बाळा, आता नाराज होऊ नकोस, तू पास झाला आहेस ना, त्यामुळे मी खूप खुश आहे. आता चल, तू एक काम कर, 4 घास खाऊन घे. पुढच्या वेळेला अजून थोडी मेहनत कर, म्हणजे अजून चांगले मार्क्स पडतील. त्यानंतर मनोहररावांनी त्याला बोलणे सोडून दिले होते. जेवढे मार्क्स त्यांना मुलगा मिळवत होता त्याने त्यांना कोणतेही फरक पडत नव्हता. कारण एकदा मनोहररावांनी त्याला समजावले होते तेव्हा तो त्यांना उलट बोलला होता. त्यामुळे ते आता एवढेच बोलायचे की जे तुला योग्य वाटेल ते कर. मनोहरराव आता दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाकडे लक्ष देऊ लागले होते. कारण त्यांचा मोठा मुलगा कमलेशने जेव्हा ट्युशनला जाणे चालू केले तेव्हापासून मनोहररावावर खर्चाचे ओझे झाले होते. त्या कारणामुळे मुलांच्या शिक्षणाचा त्यांच्यावर दबाव वाढत चालला होता. मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता त्यांच्याकडे खूप कमी पैसे होते आणि ते एवढे पैसेवान नव्हते. आतापर्यंत कसे तरी करून त्यांचा खर्च चालवत होते. एकदा 2 वेळचे जेवण त्यांना शिजवून देणे हेच खूप कठीण झाले होते. ते दिवस असेच जात होते. ते मेहनत करून जास्त पैसे मिळवतील यासाठी प्रयत्न करत होते. मुलांची नवनवीन महागडी पुस्तके खरेदी करण्यासाठी बिचारे एक एक पैसा मोठ्या कष्टाने जमत होते. त्यांची ही सर्व धडपड त्यांचा लहान मुलगा पाहत होता. त्यामुळे लहान मुलगा आईबाबांचा विचार करू लागला होता. असे म्हणतात ना, प्रत्येक माणसाची विचारसरणी आणि विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. भलेही भाऊ असो किंवा बहीण असतो. भाऊ एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले होते तरी भावाभावामधील व्यवहार वेगवेगळा असू शकतो. मनोहररावांच्या 3 मुलांपैकी एकच मुलगा खूप चांगला वाटत होता. मुलांमध्ये सुद्धा हाच फरक होत होता. त्यांच्या 2 मोठ्या मुलांना आईवडिलांविषयी अजिबात प्रेम नव्हते. पण याउलट छोट्या मुलाचे आपल्या आईबाबावर जीवापाड प्रेम होते. आता तो 7वी इयत्तेमध्ये शिकत होता तरीसुद्धा तो आपल्या आईबाबाबरोबर शेतामध्ये जाऊन काम करत होता. कारण त्याला आपल्या आईबाबांची खूप काळजी होती. जेव्हा त्याचे आईबाबा मजुरी करण्यासाठी जात असत तेव्हा त्यांना आधार म्हणून तो सुद्धा त्यांच्याबरोबर जात असे.
एवढेच नाही तर तो 9वी इयत्तेत मध्ये गेल्यानंतर आपल्या बाबांच्या बरोबरीने मजुरी काम करायला जाऊ लागला. त्या कारणाने बाबांच्या डोक्यावर ओझे हलके होऊ लागले. अगोदर एकच माणूस कमाई करत होता, आता त्या एका माणसाच्या जोडीला दुसरा माणूससुद्धा मजुरी करू लागला होता. थोडेफार का होईना पैसे कमावू लागला होता. त्यामुळे त्यांच्या कमाईमध्ये वाढ झाली होती. तेवढ्या कमाईमध्ये त्यांचा सर्व गरजा पूर्ण होत नव्हत्या, परंतु मनोहररावांच्या डोक्यावरचा भार नक्कीच थोड्याफार प्रमाणात कमी झाला होता. त्यांच्या मोठ्या मुलांचे शिक्षण चालूच होते, पण त्यांच्या दुसऱ्या मुलाला सुद्धा आपल्या आईबाबाचे कष्ट दिसत नव्हते. उलट तो सुद्धा आपल्या मोठ्या दादाप्रमाणे त्याला सुद्धा ट्युशनला पाठवा यासाठी जिद्द करू लागला होता. आता तर फॅशनच झाली होती, त्यामुळे दोन्ही मुलं ट्युशनला जात होती. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांनी 12वीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी जिद्द करून ट्युशन लावून घेतले होते. मनोहररावांनी एकदा त्यांच्या दुसऱ्या मुलाला ट्युशन लावू नकोस असे सांगितले होते, पण तो सुद्धा उलट मनोहररावांना काहीही उलटसुलट बोलू लागला. बाबा, इतर मुलांचे आई बाबा बघा आपल्या मुलांसाठी काय काय करत आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू सुद्धा शकत नाहीत. मग काय गरज होती आम्हाला जन्म द्यायची? त्या दुसऱ्या मुलाने असे बोलल्यानंतर मनोहररावांच्या मनातून तो मुलगा सुद्धा उतरला होता. एकदा का माणूस मनातून उतरला की त्याच्याबरोबर बोलण्याची इच्छा होत नाही. तसेच त्यांचे 2 नंबरच्या मुलाबरोबरही झाले होते आणि मोठ्या मुलाबरोबरही झाले होते. पण म्हणतात ना, आईबाबांनी लहानपणापासूनच आपल्या मुलांना लाडाने प्रेमाने वाढवलेले असते. त्यांना ते एकदम बाजूला सुद्धा करू शकत नाहीत ना. कारण आजपर्यंत जे काही भाऊ एका छताखाली लहानाचे मोठे झाले होते, पण त्या तिघापैकी फक्त तिसरा मुलगा आपल्या आईबाबांना प्रत्येक कामात मदत करत होता. तो त्याचे शिक्षण सुद्धा घेत होता आणि सोबतच आपल्या आईबाबाबरोबर जाऊन मजुरी पैसे कमवत होता. त्यातून त्याच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा सुटायचा आणि उरलेले पैसे तो आपल्या बाबांना द्यायचा. परंतु त्यांचे असे वागणे त्याच्या दोन्ही मोठ्या भावांना अजिबात आवडत नव्हते. त्यांना नेहमी असे वाटायचे की आपले आईवडील आपल्या छोट्या भावावर म्हणजेच राजेशवरच जास्त प्रेम करतात, परंतु तो करत असलेले काम मेहनत त्यांना दिसत नव्हती. त्यांना तर फक्त एवढे दिसत होते की आपले आई बाबा आपल्याबरोबर भेदभाव करत आहेत. त्या दोघांनी अजूनपर्यंत काहीच केले नव्हते, म्हणून त्या दोघांनी विचार केला, आपण काहीही न करता शांत राहूनच आईबाबांचा फायदा उचलूया. कारण त्या दोघांचे विचार अगदी मिळते जुळते होते. त्यामुळे ते विचार करू लागले की आपल्या आईबाबांना असा चुना लावायचा की आपल्या छोट्या भावाला त्यांच्या नजरेतून कसा खाली उतरवायचा ते आपण बघूया. त्यासाठी ते दोघेही प्लॅन बनवू लागले. तर दुसऱ्या बाजूला मनोहररावांचा तिसरा मुलगा त्यांच्या प्रत्येक कामामध्ये, शेतीच्या कामामध्ये मदत करू लागला होता. त्याची जबाबदारी हळूहळू स्वतःच्या खांद्यावर उचलू लागला होता. कारण त्यांना चांगलेच माहिती होते की जसे जसे आपले वय वाढत आहे तसतसे आपल्या आईबाबांचे वय अजूनही वाढत होते आणि ते आता म्हातारपणाकडे झुकू लागले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडून जास्त काम होऊ शकत नाही. पण खरं तर माणसाने उतार वयात सुद्धा थोडेफार काम करून हातपाय हलवले तर ते आपल्या शरीरासाठी चांगले असते. परंतु मनोहररावांना आणि त्यांच्या बायकोला सुमित्राताईंना आजपर्यंत चांगले खाणे अथवा 2 वेळचे पोटभर जेवणसुद्धा मोठ्या मुश्किलीने मिळत होते. त्यामुळे त्यांची काम करण्यासाठी लागणारी शारीरिक मजबूती आता कमी झाली होती. पण त्यांच्या छोट्या मुलाने त्यांना मुश्किल परिस्थितीमध्ये साथ दिली आणि त्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारवली होती. आता राजेशचे दोन्ही मोठे भाऊ ग्रॅज्युएशन पूर्ण करत होते, तर सर्वात लहान राजेश आता 12वीमध्ये शिकत होता. तेव्हा तो विचार करत होता की जर आपण स्कूलसोबत ट्युशनसुद्धा लावले तर आपल्या शिक्षणाचा खर्च वाढेल, मग सर्व गोष्टी कशा मॅनेज होतील. म्हणून त्याने ट्युशन लावले नाही आणि कधी काही कारणाने स्कूलला जायला मिळाले नाही. तरीसुद्धा तो चांगल्या मित्राकडे जाऊन त्या दिवशीचा अभ्यास समजून घेत होता. तर इकडे त्याचे दोन्ही मोठे भाऊ कॉलेजला आल्यापासून त्याचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत हे सर्व विसरूनच गेले होते की त्यांच्या आईबाबांनी आणि त्याच्या लहान भावाने मुश्किल परिस्थितीमध्ये आपल्याला शिकवले आहे. तर इकडे मनोहरराव आणि सुमित्राताईंना असे वाटत होते की आपली मुले शिकून नोकरीला लागतील आणि आपल्याला त्यांचा आधार मिळेल.
मग आपल्या घरातील परिस्थिती सुधारेल. पण इथे मात्र काही वेगळेच होते. पुढे झालेही काही वेगळेच. दोन्ही मोठ्या मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघेही एकाच प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करू लागले. तर त्यांचा छोटा मुलगा अजूनही आपल्या आईबाबांची काळजी घेत होता. पण ते दोघेही जरी कामाला लागले असले तरी त्यांच्या राहण्याचा खाण्याचा सर्व खर्च छोटा भाऊ आणि मनोहररावच करत होते. त्यांना नोकरी लागलेली असताना सुद्धा आपल्याला खर्चासाठी पैसे नको असे ती कधीही म्हणत नाहीयेत. आणि गावावरून जसे पैसे येत होते त्या पैशावर ते आपला खर्च भागवत होते आणि त्यांना मिळणारा पगार तो मात्र ते बँकेमध्ये जमा करत होते. ते दोघेही कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांनी 2 मुली आवडल्या होत्या आणि नोकरी लागल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण त्यांचा हे सर्व काही घरी सांगूत. आपण त्याच मुलींबरोबर लग्न करूया. परंतु त्या मुलींनी लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. कारण त्या दोन्ही मुलींचे म्हणणे होते की आम्ही तुमच्याबरोबर लग्न का करू? तुमच्याकडे तर स्वतःचे असे काहीही नाही. तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी त्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या आईबाबांना आणि स्वतःच्या भावाला धोका देण्याचा प्लॅन बनवला. प्लॅननुसार त्या दोघांनी मनोहरराव आणि सुमित्राताईंना आपल्याकडे शहरात राहण्यासाठी बोलावले. त्यांना बोलावताना ते म्हणाले की आम्हाला आत्ताच नोकरी लागली आहे, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे शहरात राहायला या. आम्हाला तुम्हाला शहर फिरवायचे आहे. ते दोघेही शहरात जाण्याअगोदर त्यांची दोन्ही मोठी मुले कमलेश आणि विमलेश अधूनमधून आपल्या मित्रांबरोबर गावच्या घरी येत असत आणि त्या मित्रांना ते आपल्या शेतावर फिरवण्यासाठी किंवा इकडे तिकडे शेत दाखवण्यासाठी घेऊन जात असत. एक दिवशी त्यांचा एक मित्र त्यांच्याबरोबर आला आणि त्यालासुद्धा ते शेतावर घेऊन गेले. नेहमीप्रमाणे मनोहररावांना आणि सुमित्राताईंना वाटले की हा शहरातील त्यांचा मित्र आहे, त्याला शेतीविषयी आकर्षण असेल म्हणून तो सुद्धा आपल्या शेतावर गेला असेल. मग काही दिवसांनी मनोहरराव आणि सुमित्राताई आपल्या मोठ्या मुलांकडे राहायला गेली. एक दिवसानंतर एका कागदावर मनोहररावांचा आणि सुमित्राबाईंचा अंगठा घेऊन त्यांच्या दोन्ही मुलांनी ती जमीन विकली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्या दोन्ही मुलांनी बाजूला शहरामध्ये एक घर खरेदी केले. अजूनपर्यंत मनोहरराव आणि सुमित्राताई शहरामध्येच राहत होते. परंतु इकडे काय घडत आहे याची त्यांना काहीही पुसटभरही कल्पना शंका आली नाही. उलट त्यांना असे वाटू लागले की आपण आपल्या छोट्या मुलाला सुद्धा शहरात बोलावून घ्यायला हवे आहे. इकडे त्याला चांगली शिक्षणसुद्धा घेईल आणि त्यालासुद्धा चांगली नोकरी मिळेल आणि आपल्याला त्याच्याबरोबर सगळं काही लक्षात येईल. आपल्याला त्याच्यावर लक्षसुद्धा देता येईल. आता त्यांचे दोन्ही मोठे भाऊ चांगले आयुष्य जगत होते. तसे आयुष्य त्याला सुद्धा जगायचे होते, कारण त्याने खूप मेहनत केली आहे. म्हणून त्या दोघांनाही असे वाटत होते की आपला लहान मुलगासुद्धा त्यांच्या आयुष्यात खूप पुढे जावा. पण त्याच रात्री त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांनी त्यांच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी केल्या. रात्री उशिरापर्यंत ते सर्वजण गप्पा गोष्टी करत होते, त्यामुळे झोपायला उशीर झाला. रात्री उशिरा झोपल्यानंतर मनोहरराव आणि सुमित्राबाई दोघेही सकाळी उशिरा उठले आणि पाहतात तर काय, कमलेश आणि विमलेश दोघेही घरात नव्हते. दोघांनी त्यांना घरभर शोधले, परंतु ते दोघेही त्यांना कुठेही सापडले नाहीत. मग त्यांनी शेजारी जाऊन चौकशी केली, तेव्हा त्यांना समजले की ते दोघेही सकाळीच गाडीमध्ये बॅग टाकून इथून निघून गेले आहेत. पण ते कुठे गेले त्यांनासुद्धा माहिती नव्हते. सुरुवातीला तर आईबाबांना परेशान झाले होते की माहीत नाही असे अचानक मुले कुठे निघून गेलेत. पण जेव्हा ते शेजारच्या घरातील एक मुलगा आपल्या घरात आला तेव्हा शेजारी राहणारा एक मुलगा त्यांच्याबरोबर आला, कारण तो सुद्धा त्यांच्या सोबत त्यांच्या दोन्ही मुलांना शोधण्यासाठी त्यांची मदत करत होता. जेव्हा तो घरात आला तेव्हा त्यांना टेबलवर एक पत्र दिसले. त्या मुलाने ते पत्र वाचले आणि तो मनोहरराव आणि सुमित्राताईंना म्हणाला, तुम्हा दोघांनाही माहिती नाही का? तुम्हा दोघांनाही तुमची दोन्ही मुलं इथे सोडून निघून गेली आहेत. जेव्हा त्या दोघांनीही त्या मुलाचे वाक्य ऐकले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, डोक्यामध्ये फिरफावल्यासारखे झाले. त्यांना तर त्या मुलांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या छोट्या मुलाला फोन लावण्यास सांगितले. तेव्हा त्या मुलाने राजेशचा फोन नंबर सांगितला. तेव्हा दोघांनाही तो नंबर माहिती नव्हता, पण राजेशने त्यांचा मोबाईल नंबर लिहून तो
एका कागदावर सुमित्राबाईच्या बॅगमध्ये ठेवला होता हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तो मोबाईल नंबर लिहिलेला कागद पटकन त्या मुलाच्या हातात दिला. तेव्हा त्या मुलाने राजेशला फोन लावून सर्व काही सांगितले. ते ऐकून राजेश घाबरून गेला. मग तो त्या मुलाला म्हणाला की माझे आई बाबा त्या शहरात नवीन आहेत. मी संध्याकाळपर्यंत शहरात पोहोचतो, तोपर्यंत तू माझ्या आईबाबांची काळजी घे. आपल्या दोन्ही मुलांचे असे अचानक गायब होणे हा मनोहररावांसाठी आणि सुमित्राबाईंसाठी खूप मोठा धक्का होता. पण राजेश संध्याकाळपर्यंत येत आहे हे ऐकून त्यांच्या जीवाला थोडासा जीव आला आणि थोडेसे धीरावले. तो म्हणाला होता, आई बाबा तुम्ही अजिबात परेशान होऊ नका, मी तिकडे येतोय लगेच. त्यांच्या त्या 2 वाक्यांनी या दोघांनाही चांगला आधार मिळाला. ते उभारी मिळाल्यासारखे झाले. तो शेजारचा मुलगा सुद्धा खूप चांगला होता. तो त्या दोघांनाही आपल्या घरून जेवण आणि पाणी घेऊन आला होता. तो दिवस असाच निघून गेला. पण जशी संध्याकाळ झाली तेव्हा राजेश तिथे पोहोचला, कारण राजेशने त्या मुलाकडून तिथला ॲड्रेस सांगून घेतला होता. राजेशला पाहताच त्याचे आईबाबा जोरजोरात रडू लागले आणि म्हणू लागले, माहिती नाही बाळा, तुझे दोन्ही भाऊ आम्हाला इथे सोडून कुठे निघून गेले. आम्हाला तर खूप भीती वाटत होती. त्याचबरोबर काही वाईट विचारही डोक्यात येत होते. त्याच्याबरोबर काही वाईट साईट तर घडेल असेही वाटू लागले. त्याचवेळी त्या मुलाने त्यांना त्या घरात मिळालेले पत्र राजेशच्या हाती दिले. जेव्हा ते पत्र राजेशने वाचले तेव्हा त्यांच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकून गेली होती. कारण त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिले होते की आई बाबा आम्हा दोघांनाही माफ करा. मी कमलेश आणि माझा छोटा भाऊ विमलेश आम्ही इथून जात आहोत. आता आम्ही दोघेही तुम्हाला भेटू शकणार नाही. तुमच्याबरोबर आम्ही जे काही केले त्यासाठी आम्हाला माफ करा. परंतु आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आता आम्ही आमचे आयुष्य जगण्यासाठी बाहेर पडलो आहोत. लहानपणापासून आतापर्यंत आम्ही आयुष्यात कधीही सुख पाहिले नाही. नेहमीच एक पैशासाठी आम्हाला तुम्ही तरसावले आहे. म्हणून आम्हाला पुन्हा त्या आयुष्यात जगायचे नाही. आम्ही दोघे तिथून निघून एकदम खुश आहोत आणि आमच्या आयुष्यातील हा आनंद, ही खुशी आम्हाला गमवायची नाही. आम्ही दोघेही आमच्या स्वतःच्या जगात आनंदी आहोत आणि जगतही आहोत. आम्हाला त्या गरिबीमध्ये आणि त्या गावामध्ये परत कधीही जायचे नाही. आता आम्ही खूप सुखी आहोत. आत्तापासून तुमचे आणि आमचे कोणतेही नाते नाही. आम्ही तुमचे मुले आहोतच नाही हे विसरून जा. आता तुम्ही तुमच्या आवडीच्या शेवटच्या मुलांकडे गावी जा आणि तिथेच तुमचे आयुष्य घालवा. आम्हाला आता तुमची काहीही घेणे देणे नाही. आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्नसुद्धा तुम्ही करू नका. आम्ही तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही खुश राहत आहोत. आमच्या आवडीच्या मुलींबरोबर आम्ही दोघेही लग्न केले आणि आमच्या बायकांबरोबर आम्ही आता खुश आहोत. आणि अजून एक गोष्ट, ते गावाकडे असलेले शेत आता तुमचे राहिले नाही, तर ते शेत कधीच आम्ही आमच्या लग्नासाठी ते विकले आहे. हे ऐकून राजेशला खूप मोठा धक्का बसला. त्याला आता समजत नव्हते की काय करावे आणि काय नाही. कारण त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ती शेतीच त्यांच्यासाठी आई ठरली होती. त्या शेतीवर सर्व त्यांचा आधार होता. पण ही गोष्ट तो त्यांच्या आईबाबांना बोलला नाही. तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. त्याने आपल्या आईबाबांना सोबत घेतले आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या गावी पोहोचला. पण आता प्रत्येक वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये विचार येत होता की काय करावे आणि काय नाही. याचा संभ्रमात तो सतत राहत होता. तो विचार करत होता की आईबाबांना जे काही खरे आहे ते सांगावे का. परंतु पुन्हा विचार करायचा की जो आयुष्य त्या माणसाने त्या जमिनीत घातले आहे, ती जमीन त्याला आता राहिलेली नाही आणि तेही अचानक असा डोक्यात धोंडा घातल्यासारखा होईल तर आपले वडील काय रिॲक्ट करतील, ह्या गोष्टीचं त्याच्यावर खूप मोठं ओझं होतं की जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालवूया. त्यांच्या शेतामध्ये जे काही पीक काढले होते ते पीक काढण्यात आले आणि दुसऱ्यांदा जेव्हा पिकाची पेरणी करण्याची वेळ आली तेव्हा पेरणी करताना राजेशला आणि त्यांच्या बाबांना काही लोकांनी शेतातून बाहेर काढले होते आणि त्यावर ते ओरडू लागले की तुम्ही या शेतामध्ये काय करत आहात. आता हे शेत तुमचे नाही राहिले आहे, ते शेत आमचे आहे. तेव्हा मनोहरराव त्या माणसावर ओरडले आणि म्हणाले, हे शेत माझे आहे आणि मी हे शेत कोणालाही देणार नाही.
जेव्हा राजेशने त्यांची समजूत काढली आणि त्यांना घरी आणले, मग त्यांना शांत करून सर्व सत्य सांगितले. सोबतच ही गोष्टसुद्धा सांगितली की त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट त्यांच्यापासून का लपवली, कारण त्याला आपल्या आईबाबांना अजिबात दुःख द्यायचे नव्हते, परंतु आता सत्य सांगण्याची त्याची मजबुरी होती. आपल्या दोन्ही मोठ्या भावांच्या करणुकीवर आईबाबांना दोघांनाही त्यांचा खूप राग येऊ लागला आणि ते मोठमोठ्याने श्राप देत रडू लागले. त्यांना समजत नव्हते की आता शेत राहिले नाही तर काय करायचे. त्या दिवशी घरात सर्वत्र शांतता पसरली. रात्रीचे जेवणसुद्धा बनवले नाही, कोणीही काही खाल्ले नाही. पण शेवटी काय करणार होते, आता कोणाकडे जाणार होते. त्यांच्याकडे कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. आता आपण आपले पुढील आयुष्य कसे जगावे यासाठी ते नवरा बायको रात्रभर चर्चा करत होते. आता पुढे काय करावे याच्या विचाराने नवरा बायको दोघेही खूप परेशान होते. खरं तर त्यांनी जेवढा पैसा खर्च केला आणि विश्वास त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांवर ठेवला होता, तेवढा विश्वास आणि तेवढे पैसे त्यांनी छोट्या मुलांसाठी खर्च केले नव्हते. उलट छोट्या मुलाने मेहनत करून आपल्या मोठ्या भावांना शिकवण्यासाठी आपल्या बाबांना हातभार लावला होता. परंतु आज त्यांच्या दोन्ही मोठ्या भावांनी त्यांच्या मेहनतीचे काय फळ दिले होते, हा विचार करून अजूनच परेशान होत होते. पूर्ण रात्र बसूनच ते विचार करत होते. जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्यांचा लहान मुलगा त्यांच्या रूममध्ये आला. तेव्हा त्याने पाहिले तर आई बाबा दोघेही अजून जागेच होते. तेव्हा तो म्हणाला, आई बाबा तुम्ही रात्रभर झोपले नाही का? तेव्हा ते म्हणाले, बाळा आम्ही तुझ्याबरोबर किती चुकीचे वागले आहे, आम्ही तुझ्यावर किती अन्याय केला आहे. आम्ही तुझ्या दोन्ही मोठ्या भावांना सर्व काही देण्याचा प्रयत्न केला, परंतु तेच धोकेबाज निघाले आणि सर्व काही न लुटून इथलं सर्व काही लुटून ते निघून गेले. आता तुझ्या शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च कसा भागेल, हाच विचार करून करून डोके फुटायची वेळ आली आहे. तेव्हा राजेश म्हणाला, आई बाबा जास्त विचार करू नका, सर्व गोष्टी ठीक होतील. कोणाला आपली चिंता नसेल तर देवाला तरी नक्कीच असेल, तोच आपल्याला मार्ग दाखवेल. आपल्या मुलांच्या बोलण्याने त्याच्या आईबाबांना थोडा धीर आला. त्यानंतर मनोहररावांनी त्यांचे शेत गेले, पण दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरीचे काम चालू केले. तर दुसरीकडे राजेशने त्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला, पण अप्रत्यक्षपणे त्याने शिक्षण चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. तो असा की त्याने विचार केला, आता आपल्याकडे पैशाची कमी आहे, जर आपण कॉलेजमध्ये जाऊन पुढील शिक्षण घेत राहिलो तर जास्त पैसे खर्च होतील आणि त्याचा भार आपल्या बाबांवर वाढेल. त्यापेक्षा आपण एक मोबाईल खरेदी करू या आणि मोबाईलवरच ऑनलाईन परीक्षेची तयारी करून विविध भरती परीक्षा देऊया, असा त्याचा निर्णय होता. त्यामुळे काम करून पैसे कमवता येतील आणि आपलं शिक्षणसुद्धा चालू राहील. काही दिवस काम करून त्याने त्या पैशातून एक मोबाईल घेतला आणि नेट रिचार्ज करून ऑनलाईन अभ्यास करू लागला. दिवसभर काम केल्यानंतर तो आराम करत नव्हता आणि पहाटे लवकर उठून अभ्यास अशी त्याची दिनचर्या चालू होती. रात्रंदिवस एक करून तो अभ्यास करू लागला. त्याची दिनचर्या आता चांगलीच सुरळीत होती आणि तो इकडे तिकडे वेळ न घालता फक्त परीक्षेवरच फोकस करत होता. सुरुवातीला 2-3 परीक्षा तो निष्फळ ठरला, पण चौथ्या परीक्षेमध्ये त्याने जी काही प्रयत्न केले होते ते प्रयत्न फळाला आले होते आणि तो पास झाला होता. आणि तो आता वर्दी घालून जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या आईबाबांना त्याचा खूप अभिमान वाटू लागला, कारण आज त्याचा मुलगा पोलीस इन्स्पेक्टर झाला होता. तेव्हा त्याच्या आनंदाला आरापारा उरला नव्हता. त्या आनंदात त्यांनी मंदिरात जाऊन देवापुढे पेढे ठेवले आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना पेढे वाटत राजेश आता ट्रेनिंगसाठी शहरात गेला. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. तेव्हा त्याच्या आईबाबांना घर खायला येऊ लागले. मुलांना घराबाहेर तर सोडावेच लागणार होते, कारण त्या घरात आता नवरा बायको व्यतिरिक्त दुसरे कोणीही नव्हते. बघता बघता 1 वर्ष निघून गेला. ट्रेनिंग चालू असताना सुद्धा राजेश अधूनमधून गावाकडे आपल्या आईबाबांना भेटायला येत होता, पण तो 1 दिवस राहून लगेचच परत जायचा. त्यामुळे मनोहरराव आणि सुमित्राबाईंना दोघांना राहण्याचा आता कंटाळा येऊ लागला होता. या वेळेला राजेश घरी आला तेव्हा त्याची ट्रेनिंग पूर्ण झाली होती आणि त्याने शहरामध्ये छानसे घर घेतले होते. तो घरी येताच आईबाबांना आपल्याबरोबर शहरात घेऊन गेला. तिथून त्यांना खूप आनंद देऊ लागला. तिथून त्यांची ज्या पोलीस स्टेशनमध्ये जो रुजू झाला होता ते पोलीस स्टेशन जवळच होते.
त्यामुळे तो आता मोठ्या आनंदाने आपल्या आईबाबाबरोबर त्या शहरामध्ये घरात राहत होता. आपला मुलगा आता आपल्याबरोबर राहत आहे. त्यामुळे मनोहरराव आणि सुमित्राताईंना सुद्धा खूप बरे वाटू लागले होते. आता त्यांची गरिबी दूर झाली होती याचाही त्याचा आनंद खूप मोठा होता. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागले होते की आता आपला मुलगा खूप मोठा झाला आहे आणि तो त्याच्या जीवनामध्ये सक्सेस झालेला आहे. पण आता त्यांना चिंता लागून राहिली ती म्हणजे आपल्या मुलाच्या लग्नाची. शेवटी तो दिवससुद्धा आला. एक दिवस सगळेच गप्पा मारत असताना सुमित्राताई म्हणाल्या, बाळा, आता तुझे लग्नाचे वय झाले आहे, तुझे लग्न करायला हवे. आपल्या आईच्या बोलण्यावर राजेशने लगेच होकार दर्शवला. त्यांनाच मुलगी पाहण्याची जबाबदारी दिली. त्याच्या आईबाबांनी एक चांगली मुलगी पाहून राजेशची तिच्या बरोबर लग्न करून दिले. राजेशची बायको खूप संस्कारी मुलगी होती. ती आपल्या सासू सासऱ्यांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती. त्यांचे खरे कारण म्हणजे मनोहरराव आणि सुमित्राताई तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवत होते. त्यामुळे ती सुद्धा आपल्या आईबाबाप्रमाणेच त्यांना सुद्धा आपले आईबाबा म्हणत होती. राजेश कामानिमित्त आता बाहेर असला तरी त्याची बायको त्याच्या आईबाबांना छानपैकी फिरवून घेऊन येत होती. बाहेर मंदिरामध्ये घेऊन जात होती. बाहेर फिरल्याने त्यांना सुद्धा बरे वाटत असे. एक दिवस ते तिघेही फिरत असताना बाहेर गेले होते. बाहेर फिरून झाल्यानंतर रात्री डिनरसाठी तिघेही एका हॉटेलमध्ये गेले. राजेशची ऑफिसवरून सुट्टी झाल्यावर तो सुद्धा डायरेक्ट तिथेच डिनरसाठी आला. त्या चौघांचे जेवण झाल्यानंतर एक वेटर तिथे त्यांचे बिल घेऊन आला. त्या वेटरला बिलाचे पैसे देत असताना त्याचा चेहरा पाहून राजेश जागीच स्तब्ध झाला. कारण तो त्याचा मोठा भाऊ कमलेश होता. कमलेशने सुद्धा राजेशला पाहिले. पण राजेश आता वर्दीत असल्यामुळे त्याला काय बोलावे सुचतच नव्हते. इकडे बाहेर राजेशची बायको आणि आई बाबा त्यांची वाट पाहत होते. पैसे देण्यासाठी एवढा विलंब का लावत आहे हे पाहण्यासाठी राजेशची बायको तिथे आली आणि त्याला असे स्तब्ध पाहून त्याच्या डोळ्यासमोर हात फिरवू लागली. पण तिने कमलेशला ओळखले नव्हते. तेव्हा राजेश म्हणाला, दादा तू इथे? तेव्हा कमलेश म्हणाला, हो, अरे तू खूप मोठा झाला आहेस. तेवढ्यात विमलेश सुद्धा तिथे येतो. पण राजेश काही न बोलता तिथून निघून जातो. बाहेर जाऊन तो आपल्या आईबाबांना गाडीत बसून निघून जातो. तेव्हा त्यांचे दोन्ही भाऊ विचार करतात, हा तर खूप पैसेवाला झाला आहे आणि आईबाबा पण ह्याच्या बरोबर आहेत. आता पुन्हा काहीतरी प्लॅन बनवून आपल्याला आईबाबांच्या मदतीने पैसे काढून घ्यावे लागतील. पण ते कुठे राहतात हे आपल्याला कसे समजणार? म्हणून लगेचच ते आपलं काम सोडून रिक्षा पकडून राजेशच्या गाडीचा पाठलाग करतात. राजेशची गाडी एका मोठ्या सोसायटीच्या आत जाते. तेव्हा ते गेट बाहेरून थांबून परत येतात. घरी गेल्यानंतर त्याच्या बायका त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात. तेव्हा ते म्हणतात, आमच्याकडे पैसे नाही आहेत. आता आम्ही कंगाल झालो आहेत. पैसे नाही आहेत, आमचे लाड कोण पुरवणार? असे त्यांच्या बायका म्हणू लागल्या. पैसे नाही आहेत तर मग लग्न का केले आमच्याबरोबर? तेव्हा ते दोघेही एकत्रच म्हणू लागले, तुमच्या जवळ लग्न करण्या अगोदर आमच्याकडे लाखो रुपये होते, पण आता 1000 रुपयेसुद्धा नाही आहेत. तुमच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. आता त्यांच्यामध्ये वाद होऊ लागला. चौघही खूप भांडू लागले होते. तेव्हा ते दोघेही भाऊ विचार करतात, यांच्याबरोबर भांडण करण्यापेक्षा आपण बाबांकडून असे पैसे काढायला हवे याचा विचार करूया. तेव्हा ते दुसऱ्या दिवशी राजेशच्या घरी जाण्याचा विचार करतात. त्यांना वाटते आईबाबांना आपली परिस्थिती सांगितली तर त्यांना आपली दया येईल. नाहीतर आपण काहीतरी युक्ती करून त्यांच्याकडून पैसे काढून घेऊया. त्यासाठी आपल्याला आधी त्यांच्या घरामध्ये जाऊन राहावे लागेल. आधी याचा प्लॅन करायला हवा. म्हणून ते दुसऱ्याच दिवशी सकाळी राजेश राहत असलेल्या सोसायटीच्या गेटवर पोहोचतात. पण त्यांना राजेशच्या घराचा नंबर माहिती नसतो. तेव्हा ते तिथे वॉचमॅनला सांगतात, आम्ही राजेश साहेबांचे भाऊ आहोत, आम्हाला त्यांच्या घरी जायचे आहे. त्यावर वॉचमॅन म्हणतो, त्यांनी सांगितल्याशिवाय मला तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही. तेव्हा कमलेश म्हणतो, ठीक आहे, मी लगेचच त्याला फोन करतो. तो फोन करण्याचे नाटक करतो आणि म्हणतो, अरे त्याचा फोन लागतच नाही. मग विमलेश आणि कमलेश दोघेही बाजूला उभे राहतात आणि आपापसात बोलू लागतात. आपण त्याला सांगू की तुमच्या वॉचमॅनने आम्हाला गेटवरच उभे ठेवले, तो आतमध्ये सोडतच नाही आहे, तर आम्ही काय करणार?
आणि तुझा फोनसुद्धा लागत नव्हता. हे त्याचे बोलणे जेव्हा वॉचमॅनने ऐकले तेव्हा तो विचार करू लागला, अरे त्यांच्याकडे तर राजेश साहेबांचा फोन नंबर आहे, मग नक्कीच हे त्यांचे भाऊ असतील. म्हणून तो त्यांना आवाज देतो आणि म्हणतो, तुम्ही राजेश साहेबांकडे जाऊ शकता, फक्त मला तुमच्या नावाची नोंदणी करून घ्यावी लागेल. वॉचमन रजिस्टरमध्ये नोंदणी करत असताना विमलेश हळूच राजस्थान फ्लॅट नंबर पाहतो. फ्लॅट नंबर मिळाल्यानंतर राजेश हे दोघेही त्याच्या घरामध्ये जातात. फ्लॅटवर जाऊन दाराची बेल वाजवतात. तेव्हा राजेशची बायको लगेच दरवाजा उघडते, पण ती त्या दोघांनाही ओळखत नाही. म्हणून विचारते, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कुणाला भेटायचे आहे? तेव्हा आम्हाला राजेशला भेटायचे आहे असे म्हणत दोघेही घरामध्ये शिरतात. तेव्हा राजेशची बायको ओरडाओरड करते. तिच्या आवाजाने मनोहरराव आणि राजेश दोघेही बाहेर येतात. मनोहरराव आपल्या दोन्ही मुलांना पाहून म्हणतात, तुम्ही दोघे इथे कसं काय आहात? तुमचे इथे काय काम आहे? तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्या दोघांना इथे बोलून त्यांचे डोक्याची भिरकी होते. एवढे बोलून त्यांना धाप लागायला सुरुवात होते आणि ते जागीच कोसळतात. तेव्हा राजेशची बायको आणि सुमित्राताई त्यांना रूममध्ये घेऊन जातात. तर राजेश आपल्या दोन्ही मोठ्या भावांना विचारतो, तुम्ही इथे का आला आहात? तेव्हा राजेशची स्तुती करत म्हणतात, तू तर खूप मोठा झाला आहेस, तुझ्याकडे खूप पैसासुद्धा आला आहे आणि आम्ही बघ, आमच्याकडे आता काहीही नाही. आम्हाला या तुझ्या मोठ्या घरात राहायला जागा मिळेल का? तर बरी होईल. तेव्हा राजेश म्हणतो, तुम्हाला समोर पाहून बाबांची तब्येत बिघडली आहे, तुम्ही आता निघून गेलात तर बरं होईल, नाही तर मला तुम्हाला धक्के मारून बाहेर काढावे लागेल. पण कमलेश आणि विमलेश हात जोडून राजेशकडे विनवणी करू लागतात की राजेश, आम्हाला घराबाहेर काढू नकोस, तू बोलशील ते आम्ही काम करायला तयार आहोत, पण आम्हाला या घरात आश्रय दे. परंतु राजेश त्यांचे काहीही न ऐकता तो वॉचमॅनला फोन करून बोलावून घेतो आणि त्यांना घराबाहेर काढायला करण्याचा प्रयत्न आणि पोलिसांना सुद्धा फोन करून बोलावून घेतो. वॉचमॅन येऊन त्या दोघांना धक्के मारून घराबाहेर काढतो. तेव्हा गेटवर पोलीस हजर असतात. आजची कथा कशी वाटली? आपल्या जन्मदात्या बाबांची आणि आईची फसवणूक प्रकरणी आणि भावाला त्यांच्या घरी येऊन दमदाखणी केल्याप्रकरणी ते दोघांनाही अटक करतात. ही बातमी जेव्हा कमलेश आणि विमलेशच्या बायकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्या दोघींना आनंद होतो. त्या म्हणतात, असे कंगाल नवरे असण्यापेक्षा नसलेलेच बरे. त्या दोघीही त्या दोघांना घटस्फोट देऊन आपले नवीन आयुष्य चालू करतात. तर इकडे राजेश आपल्या बाबांना समजावतो, बाबा तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्या दोघांना त्यांच्या चुकीची आता शिक्षा मिळाली आहे. त्यांनी तुम्हाला फसवले जरी असले, त्यांना वाटत असले तरी ते स्वतःच फसले आहेत. त्याची प्रचिती आता त्यांना स्वतःना झालेली आहे. खरं तर आई बाबा, कमलेश दादा आणि विमलेश दादाला कोणतीही नोकरी लागलेलीच नव्हती. त्यांना तुमची फसवणूक करायची होती. म्हणूनच त्यांनी हा आखलेला सर्व काही प्लॅन होता. त्यांना आपली शेती विकून पैसे मिळवून त्यांच्या आवडीच्या मुलींबरोबर मज्जा मस्ती करायची होती. आपल्याला त्रास देऊन त्यांना आनंद मिळत होता आणि ते जमिनीच्या मिळालेल्या पैशावर मज्जा करत होते. पण हे जास्त दिवस चालले नाही. त्याचे कर्माचे फळ त्यांना लवकरच फेडावे लागले आहे. आता आपले आयुष्य आपण आनंदाने जगूया. जर आज तुम्ही असे केलात तर आपल्याला आनंद मिळणार नाही. जर आज सुद्धा आपण आनंदाने जगलो नाही तर आपल्या आयुष्याला काय अर्थ राहील? बाबा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की तुम्ही आम्हा सर्वांसाठी किती कष्ट केले आहात. आता त्या कष्टाची चीज झाली आहे. तुम्ही उरलेले आयुष्य आनंदाने जगा. हे सर्व समजावत असताना राजेशची बायकोसुद्धा तिथेच होती. तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला शब्द दिला, तुम्ही काळजी करू नका, आई बाबांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी राहिली. त्या दिवसापासून मनोहरराव आणि सुमित्राबाईंच्या प्रत्येक गोष्टीची काळजी तिने घेतली होती आणि त्यांचे आयुष्य सुखी समाधानाने ते जगू लागले होते. म्हणूनच मनोहरराव आणि सुमित्राबाई आजही म्हणतात की पोटी मुलगा जन्माला यावा, पण तो राजेशसारखा असावा आणि सून असावी ती माझ्या राजेशच्या बायकोसारखी असावी.